नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये। आज आहे दीप अमावस्या आणि सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला दीप अमावस्येच्या खूप खूप शुभेच्छा। सॉरी, हा कालचा ब्लॉग आहे आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी बघत आहात, पण लेट का होईना मी तुम्हाला शुभेच्छा तर देऊ शकते ना। आजचा दिवस दिव्यांना समर्पित असतो। तुमच्याकडे जेवढे पण दिवे आहेत त्या सगळ्यांची पूजा करणे आज खूप महत्त्वाचे असते। सगळ्यात पहिल्यांदा तुमच्याकडे जेवढे पण दिवे आहेत त्या सगळ्या दिव्यांना एकत्र जमा करा। नंतर त्या सगळ्या दिव्यांना उजळून घ्या आणि छान एका स्वच्छ कापडाने पुसून घ्या। नंतर एक पाट किंवा चवरंग घ्या, त्यावर एक मस्त स्वच्छ कापड ठेवा आणि त्यानंतर त्यावर हे दिवे ठेवा। दिव्यांची मांडणी तुमच्या मनाने तुम्ही करू शकता। जसे तुम्हाला दिवे सजवायचे आहेत तसे तुम्ही दिवे सजवू शकता। आता पूजेसाठी काय काय साहित्य लागते ते पण तुम्हाला सांगते। दिवा, वात, तेल, फूल, नैवेद्य आणि अक्षता अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला लागतील ह्या पूजेसाठी। दिव्यांची मांडणी करून त्यामध्ये तुम्हाला वाता घालायचे आहेत। तुपाच्या दिव्यांमध्ये फुलवात ठेवा आणि तेलाच्या दिव्यांमध्ये वात घाला। आणि हो, दिव्यांची पूजा करताना तुम्ही एक मंत्र जाप पण करू शकता। तो म्हणजे दीपज्योती परब्रह्म दीपज्योती जनार्दन दीपो हरित पापच्च संध्या दीप नमोस्तुते। आता मी काय केलं, दिव्यांना सजवून ठेवलं, दिव्यांमध्ये तेल वाट टाकून ठेवून दिली आणि नंतर आम्ही आलो देवीच्या मंदिरात। आता आमच्या अमरावतीचं फेमस देवीचं मंदिर म्हणजे अंबादेवीचं मंदिर आणि इथे शूट करणं अलाव नाही आहे। आम्ही पहिल्यांदा अंबादेवीच्या मंदिरात गेलो, कारण पहिल्यांदा अंबादेवीचे दर्शन करून नंतर एकविरा देवीच्या मंदिरात यायचं असतं। अंबादेवीच्या मंदिरात गेलो, दर्शन केलं आणि नंतर एकविरा देवीच्या मंदिरात आलो दर्शन करायला। दर्शन घेतलं, नंतर मला समईखाली ठेवायला कापड पाहिजे होतं तर ते घेतले। आणि तुम्ही मला विचारलं होतं ना की तू देवाची इतके सुंदर सुंदर कपडे कुठून घेते, तर ते जे मी शॉप दाखवलं अंबिका म्हणून, तिथनंच मी नेहमी कपडे घेत असते देवाचे। तसं तर मी कृष्णाचे कपडे हे जन्माष्टमीला चेंज करते, म्हणजे कृष्णाला त्यांच्या बर्थडेच्या दिवशी कपडे घेते आणि एक वेळ दिवाळीला कपडे चेंज करते, म्हणजे दिवाळीला पूर्ण देवांना कपडे घेते। जसं आपण आपल्याला कपडे घेतो ना दिवाळीला, तसेच मी देवांना सुद्धा कपडे घेत असते दिवाळीच्या दिवशी। म्हणजे त्यात कृष्ण पण आले आपले, म्हणजे कृष्णाला 2 वेळ कपडे घेतले जातात। आता हे फक्त म्हणायला होते की आपण करतो, आपण घेतो, पण देवच सगळं आपल्याला देतात आणि आपल्याकडून करून घेतात आणि नाव आपलं करतात। चला मग आता इथे घरी आल्यानंतर संध्याकाळ तर झालेलीच होती, दीप प्रज्वलित केले आणि नंतर मग मुलांना ओवाळून घेतलं। आजच्या दिवशी मुलांना सुद्धा ओवाळतात म्हणतात, कारण तुमच्या घरचे दिवे असतात ते। तसं तर मी सकाळी उठून उंबरठा पूजन वगैरे केलं होतं। नंतर मग माझ्या एका मैत्रिणींनी सांगितलं की कोहळा बांधायचा असतो आजच्या दिवशी, तर मग मी कोहळा सुद्धा बांधला। तर अशी केली मी दीप अमावस्येची पूजा। कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की सांगा मला कॉमेंट करून। चला मग आता इथेच या ब्लॉगला थांबवते। बाय बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल। बाय गाईज।